उद्याच्या राजकारणामध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून जे काय आपल्याला उमेदवार दिलेले ते काँग्रेसचे आहेत, राहुल पाटील, त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं. त्यांना यशस्वी करण्याकरता म्हणून सिंहाचा वाटा शेतकरी कामगार पक्षाचा असला पाहिजे. यदा कदाचित काँग्रेसवाले म्हणतील ही एवढी माणसं नाही तर सिंहाचा वाटा कसं म्हणतात. मित्रांनो, आमच्या शेका पक्षानं 2 वेळा तुम्हाला आमचा सिंहाचा वाटा काय सांगोल मतदारसंघामध्ये हे सुद्धा दाखवले. PN पाटील साहेबांना निश्चितपणानं धन्यवाद देणार आहे की त्या माणसाच्या मनात काय आलं, त्यांची भावना काय झाली याचं मला सुद्धा कल्पना नाही. इतकी मोठी मानसिक तयारी, इतकं मोठं मन PN पाटलांनी उद्याच्या काळामध्ये घडणार आहे म्हणून केलं का केलं हे मला समजत नाही. कारण संघर्ष असावा, तो तत्वाचा असावा, तो समाजाच्या उन्नतीचा असावा, श्रम आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या उद्याच्या भविष्याच्या जगण्याकरता असावा. PN पाटील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून काम करतो ते, आम्ही शेका पक्षाचं म्हणून काम करत होतो. आम्ही थोडेसे कमजोर होतो, ज्या वेळेला तुम्ही आम्हाला दमवायचं तसं दमवलं सा, पण आम्ही काही डगमगलो नाही. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आता आलेले भाजप असेल, त्या सगळ्यांनी आमच्या बाजूने कधी कोण आम्हाला प्रेमानं खांद्यावर घेतलं नाही. गरज वाटली तर आम्हाला तुम्ही जवळ केलेला हा इतिहास आहे, तर भविष्यामध्ये हा इतिहास आम्ही बघणार नाही. आमची ताकद काय, तर आमचा गावातला गरीब कार्यकर्ता ही आमची ताकद. आम्ही कधी थकलो नाही, आम्ही कधी विरोधाला भ्यालो नाही, आम्ही कधी आमची उमेद सोडली नाही आणि त्या उमेदीतून आम्ही इथं पत्र आलो. म्हणून मी आता या व्यासपीठावरल्या सगळ्या काँग्रेसवाल्यांना विनंती करणार आहे की माझ्या खेडेगावातल्या सुद्धा कार्यकर्त्या संघ तुमच्या कार्यकर्त्यानं प्रेमानं आणि सहकार्यानंच वागायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये कुठं शंका येईल, त्याला कुठं त्रास होईल, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊ नका. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की उद्याच्या राजकारणामध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून जे काय आपल्याला उमेदवार दिलेले ते काँग्रेसचे आहेत, राहुल पाटील, त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं. त्यांना यशस्वी करण्याकरता म्हणून सिंहाचा वाटा शेतकरी कामगार पक्षाचा असला पाहिजे. यदा कदाचित काँग्रेसवाले म्हणतील ही एवढी माणसं नाही तर सिंहाचा वाटा कसं म्हणतात. मित्रांनो, आमच्या शेका पक्षानं 2 वेळा तुम्हाला आमचा सिंहाचा वाटा काय सांगोल मतदारसंघामध्ये हे सुद्धा दाखवले. निष्ठा काय असते, कार्यकर्त्यानं पक्षाकरता किती निष्ठेनं काम करायचं असतं ते या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगामध्ये भिनलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे, मगाशी सांगितलं 60-70 वर्षाचा हा आमचा संघर्ष आहे. PN पाटील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून काम करतो ते, आम्ही शेका पक्षाचं म्हणून काम करत होतो. आम्ही थोडेसे कमजोर होतो, त्या वेळेला तुम्ही आम्हाला दमवायचं तसं दमवलं सा, पण आम्ही काही डगमगलो नाही. आम्ही त्यातून सुद्धा आमची वाटचाल करत इथंपर्यंत आम्ही आलेलो आहे. म्हणून मी आता या व्यासपीठावरल्या सगळ्या काँग्रेसवाल्यांना विनंती करणार आहे की माझ्या खेडेगावातल्या सुद्धा कार्यकर्त्या संघ तुमच्या कार्यकर्त्यानं प्रेमानं आणि सहकार्यानंच वागायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये कुठं शंका येईल, त्याला कुठं त्रास होईल, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊ नका. कारण आमचं मूळ काय, आमची ताकद काय, तर आमचा गावातला गरीब कार्यकर्ता ही आमची ताकद आहे. सातत्यानं त्याला तुमच्या सगळ्या राजकीय पक्षांनी ज्यांच्याकडे हातात सत्ता होती त्या सगळ्यांनी आम्हाला दमवलेलं आहे. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आता आलेले भाजप असेल, त्या सगळ्यांनी आमच्या बाजूने कधी कोण आम्हाला प्रेमानं खांद्यावर घेतलं नाही. गरज वाटली तर आम्हाला तुम्ही जवळ केलेला हा इतिहास आहे, तर भविष्यामध्ये हा इतिहास आम्ही बघणार नाही. कृतीचा इतिहास तुम्हा आम्हाला मिळून हातात हात घालून वज्रमुठ करून करावं लागेल. ही या निमित्तानं तुम्हाला मी एक सूचना देतो की उद्याच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एकमेकांनी हातात हात घालून जे भवितव्य उद्या समाजाचं उभा करायचं आहे ते करण्याकरता म्हणून मनापासून काम केलं पाहिजे. आम्हाला माहीत आहे आमच्याजवळ जे साधन सामुग्री आहेत त्या सुद्धा महाग कठीण परिस्थितीने केल्या. व्यासपीठावरल्या लोकांना माहीत आहे, संस्था काढायला लागलो तर नो ऑब्जेक्शनपासून
आणि जिल्हा बँकेच्या उतार्यापासून आम्हाला तुम्ही दमवलं. कधी तुम्ही मध्ये काही बघितलं नाही. तर त्यातनं बी आमचा कार्यकर्ता ठाम उभा राहून आम्ही संस्था काढल्या, दूध संस्था काढल्या, सेवा सोसायट्या काढल्या आणि त्यामार्फत आमच्या कार्यकर्त्यांनी ह्या करवीर तालुक्यामध्ये आणि राधानगरी तालुक्यामध्ये आपला अस्तित्व उभा केलेलं आहे. आमचं अस्तित्व हे स्वावलंबी अस्तित्व आहे. आम्ही कधी थकलो नाही, आम्ही कधी विरोधाला भ्यालो नाही, आम्ही कधी आमची उमेद सोडली नाही आणि त्या उमेदीतून आम्ही इथं पत्र आलो. खरोखर मोठा योगायोग आहे. PN पाटील साहेबांना मी निश्चितपणानं धन्यवाद देणार आहे की त्या माणसाच्या मनात काय आलं, त्यांची भावना काय झाली याचं मला सुद्धा कल्पना नाही. इतकी मोठी मानसिक तयारी, इतकं मोठं मन PN पाटलांनी उद्याच्या काळामध्ये घडणार आहे म्हणून केलं का केलं हे मला समजत नाही. परंतु मला मात्र त्या विचाराला निश्चितपणानं प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. त्यांच्या मनामध्ये काय आलं असेल, आम्ही खडा संघर्ष केला. मला वाटतंय की मी आणि ते आमच्या पुतणीच्या लग्नामध्ये एकामेकाला भेटलो, हातात हात गाठला, एकमेकाच्या प्रकृतीची चौकशी केली, राजकारणाची केली नाही, प्रकृतीची चौकशी केली. परंतु तो जो योगायोग होता ते उद्याच्या काळामध्ये हे भव्य तयार करण्याकरता होता असं म्हटलं तरी ते वावगं नाही. खरोखर माझी नैतिक जबाबदारी आहे PN पाटलांना आदरांजली वाहण्याची. कारण संघर्ष असावा, तो तत्वाचा असावा, तो समाजाच्या उन्नतीचा असावा, श्रम आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या उद्याच्या भविष्याच्या जगण्याकरता असावा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.